सद्गुणी लोकांचं रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे ही शपथ घेऊन पोलीस अधिकारी गणवेश परिधान करतात. पण आज आपण ज्याबद्दल बोलतोय हे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. कारण इथे गुन्हेगार कुणी बाहेरचं नाही, तर नागरिकाचं रक्षण करण्याची शपथ घेतलेला एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने केलेली तक्रारीवरून प्रताप तोपखाना पोलीस ठाण्यात 0 क्रमांकाने गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यानंतर हा गुन्हा पुढील कारवाईसाठी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. कारण आरोपीमध्ये नमूद केलेले घटनास्थळाचा संबंध पालघर आणि मुंबईशी जोडलेला आहे. फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अतिशय धक्कादायक आरोप केला आहे. तिचं म्हणणं आहे की सन 2023 ते 24 या कालावधीत प्रताप दराडे यांनी तिला लग्नाचा आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्यावर अत्याचार पालघर जिल्ह्यातील मनोरा येथील एका फार्म हाऊसवर तसंच मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील ठिकाणी करण्यात आलं. सुरुवातीला तिला लग्नाचं आश्वासन दिलं, मात्र नंतर अचानक लग्नास नकार दिला. फक्त नकारच नाही, तर पीडितेला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या सर्वांमुळे त्रस्त होऊन अखेर पीडितीने कायद्याचा दरवाजा ठोठावला आणि प्रताप दराडे हे अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक आहे. शहरातील गुन्हेगारी विरुद्ध कारवाईत त्यांचा सहभाग होता. अधिकृत पदावर असलेली त्यांची प्रतिमा प्रभावी होती. पण त्यांच्या विरोधात असा गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यावर काही काळापूर्वी बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला होता. म्हणजेच अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याचा हा प्रकार पाहिला नाही. पोलीस दलातील विश्वासाला सतत धक्का बसत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. जे दल नागरिकांच्या सुरक्षेची हमी देतं, त्याच दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. नागरिकांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? पोलीस दलाची प्रतिमा कलंकित होत असताना विश्वासाचा पाया ढसळत आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाचं वातावरण आहे. लोक म्हणतायत की ज्यांनी आमचं रक्षण करायचं तेच आमच्यावर अत्याचार करत असतील, तर आम्ही न्याय कुठे मागायचा? सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पोलीस निरीक्षकावर तात्काळ निलंबनाची मागणी देखील केली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यातील कडून सुरू आहे. आरोपीवर बलात्कार, फसवणूक, धमकी अशा गंभीर गुन्ह्याचे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर दराडे यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार असून पीडितेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर आहे. जेव्हा एखादा पोलीस अधिकारी असं कृत्य करतो, तेव्हा फक्त व्यक्ती दोषी राहत नाही, तर संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा ढासळते. नागरिकांचा विश्वास हादरतो. पीडित महिलांना तक्रार नोंदवायलाही भीती वाटते. समाजात पोलिसांविषयी तिरस्कार निर्माण होत आहे. तर या संपूर्ण अहिल्यानगरच्या पोलीस निरीक्षकाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ दे चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.